नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलोय. आज आवाज कमी आहे, उठाव पण चांगला आहे. बघूया आजचा बाजारभाव. क्या बोले तुमने? लगा ना 280 लगा 261। 80 अरे ये खाली एसबीएस का ही बचा रहे बस फक्त बस मालाचा मोले मालाचा मोले मालाचा 261 रुपये 80 नाही 61 पलटी लगे जरा रोख पेमेंट पलटी चल 70 लगा सर चल आता नाही होणार कमी नाही याच्यात 1 रुपये भी कमी नाही होणार 70 लगा नहीं रोक 261 अभी 70 लगाओ काम इसको लगाओ 35 जाळी 261 रुपये 70 भाव नहीं 70 हो पाटील बस ना जीव नका खाला. 170 लाव राहिले 261 रुपये भाव 70 लगाओ 70 नहीं म्हणतोय हे आणि लय जायचे तुरे भाऊ 70 नाही मामा माझ्या का मला 9 रुपये वाढवायचे फक्त. माझ्या का जो घेणार आहे तो उभा राहील मागणारा निघून जाईल घेणारा उभा राहील मागणारा निघून जाईल काय करायचं तुम्हाला 10 रुपये पडा नाही तुम्ही जा पलटी करा हे भाऊ हे आणि ते अरे ते लक्षात घे नंतर काय भाव मागताय शेव? ये 261 काय अपेक्षा? 300 रुपये कोणती व्हरायटी? अरे शेतकरीची अपेक्षा शाहू भाऊ जास्त शाहू. राहणार काय शाहू. शेतकरी अपेक्षा थोडी मन भरतं किती खर्च आला? खर्च भाऊ आता त्याला काय सांगतो आता आहे ते बरं आहे 1 लाख 1-1.5 लाख रुपये खर्च आलाय त्याला. आणि तेवढं तर काहीच नाही ये पाहिजे अशी हायब्रिड काय भाव मागताय? ये काय 150 रुपये 150 रुपये. आज काय भाव मागताय? 130 रुपये दिलाय. दिला का? हा कोणती व्हरायटी? आर्यमान. आर्यमान. किती खर्च आला? खर्चाचं ना काही विचारू खर्च वसूल नाही होणार लागवड खर्च वसूल नाही होणार काही शिल्लक नाही राहणार 30 रुपये जाळीला तोडायचा खर्च आहे 15 रुपये भाडं 2 रुपये हमाली म्हणजे जवळजवळ 47 रुपये जाळीचा खर्च आहे गेले 130 रुपये काही शिल्लक नाही राहणार. काय बाजारभाव आहे? आजचा बाजार 100 पासून 180 रुपयापर्यंत आणि एक्सपोर्टचे माल 170 पासून 200 रुपये आणि साव 200 ते 300. बाजार वाढतील की नाही? बाजाराची आता परिस्थिती काय परफेक्ट आहे सांगतो नाही ना कारण पाऊस पण वाढेल नाही पावसाचं वातावरण आहे काल पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी त्यामुळे पावसाच्या यानुसार कसं काय पुढे सांगता येईल. आज की क्या परिस्थिती? आज का क्या बाजार भाव है? 150 रुपये शाहू साव है 250-300 बाजार बढ़ेगा या नहीं? बढ़ेगा कब बढ़ेगा? देखो कब बढ़ता है 2-1 दिन बढ़ेगा भाई छठ पूजा के बाद? बोलो ना खत्म होने के बाद माल कम हो जाएगा भाव बढ़ जाएगा हो 181 रुपये मागा तभी नहीं दे रहा क्या करो अभी? ए बाबा दाखव एक जाळी काय सांगितलं रे? माल जास्त कच्चा नाही निघणार ना? किती जाळे आहे? 35 तुला द्यायचं आहे का? वरती बघ ऐकलं नाही जशी बाजार तसं द्यावं लागेल बाबा. असं नाही बाबा ऐक ना समोर व्यापारी पण मागत आहे 100 रुपये 50 कमी कर. हे डायरेक्ट खाली करायची ऐक ना भाऊ. काची लिहून टाकायचं भाऊ तुम्ही काय तुमचे पैसे तोडले मला एवढं माहिती. तुमचे पैसे तोडून काय उपयोग आहे काय? आता विचार करा. नाही भाऊ असं तर बघायचं काय भाव मागताय आज? आज भाऊ चालू 120-130. कोणती व्हरायटी आणली? किती खर्च आला? झालं लाख रुपये
मग भाव नाही आहे. हे पहा काय होतंय. हे आलं मी आज पहा काय होतंय. कितवा खोड काय पैसे वाले कितवा खोड आहे कितवा खोड आहे आ 6वा 6वा प्लॉट कसा आहे लॉटगन चांगलं आहे पण भाव नाही मागला काय करणार नवीन लागवड आहे का नाही नवीन आता नाही आजची काय परिस्थिती माझ्याच माग लागलं होते आजची काय परिस्थिती आजची चांगले माल चांगले हे काय आहे ना व्यापारी सगळे व्यापारी येतो ये इकडे असं आहे का? बहुत चांगले माल चांगले हलके माल हल्ली परिस्थिती चांगले माल 160 पासून तर 180-85 रुपये लोकांनी घेतले. शाहू 550 रुपयांनी वाढ आहे. 220, 30, 40, 60 रुपये 70 रुपयापर्यंत शाहू आहे. 250-300 घरात एखादं किंचित वक्कल 270-80 बी गेलं. चांगले मग हलके माल आहे 150-150 पर्यंत 130, 40, 50 रुपये हलके माल. चांगले माल 160, 70, 80 अशी परिस्थिती आहे. बाजार थोडेसे 10-5 रुपयांनी आज थोडंसं उठाव आहे मालाला. थोडं शेतकऱ्याला बरं वाटू राहिलं 2-4 दिवसात सुधारणा असं वाटू राहिलं. हे आपले सब्जेक्ट व्यापारी कंपनी आमची शेतकरी कंपनी आहे. साबीर भाई जय किसान जय किसान. जाऊ राहिला का बोल ए जायचं तुला मागितलं का 200 रुपये हा मग जाऊ ना काय करायचं मग काय लागायचं बोल ना भाऊ तू फायनल तुला सांगितलं 251 रुपये जाय पलटी करायचं जाय 251 रुपये शुभ आकडा काय का हा हे चिठ्ठी बनायची का तू चिठ्ठी बनव काय करायला किती झाड आहे 59 शुभ आकडा 251 बरोबर आता ठीक आहे चालेल ओके धन्यवाद. परिस्थिती आजची परिस्थिती आहे 140-50 रुपये एक्सपोर्ट एक्सपोर्ट पण आता एक्सपोर्ट नाही राहिले का लालच येऊ राहिला का सगळा हा लालच माल येऊ राहिला का मालात माल येऊ शकतो तसे आम्ही 120-30 रुपये घेऊन राहिले. लोकल अहमदाबादला मग खाऊ राहिले ना पैसे कुठे देऊन राहिले व्यापाऱ्यांचे पैसेच नेऊ राहिले शेतकऱ्याची पण नेऊ राहिले आणि व्यापाऱ्याची पण नेऊ राहिले. काय करणार सगळं नुकसानमध्ये डबल लेवलला सुद्धा नुकसानमध्ये हा व्यापारी नुकसान सगळे नुकसान व्यापारी नुकसानमध्ये मंदिर आणि व्यापाऱ्यांची सगळे नुकसानमध्ये ना व्यापारी बी आणि शेतकरी बी. बाजार वाढतील की नाही आता नाही शक्य वाटत. आता सगळ्यांनी धीर सोडून दिले शेतकऱ्यांनी सोडले आणि व्यापाऱ्यांनी स्वतः सोडले. आता आवर राहिले लोक पसारा निवड राहिले डबल लेवलचा पसारा टाक भरायच्या आत